आम्हालाही कधी वाटलं नव्हतं की आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आम्हाला यामध्ये सोडून जातील, परंतु शेवटी निवडणूक ही निवडणूक असती आणि त्या निवडणुकीमध्ये ते आम्हाला सोडून गेल्यामुळे निश्चित प्रकारे उमेदवार निवडण्यापासून निश्चित प्रकारे आज आम्हाला इंदापूर शहरामध्ये राष्ट्रवादी पक्षाला आम्हाला लक्ष घालावं लागलं आणि जनतेने एक चांगल्या प्रकारचा कौल आम्हाला दिला। 14 उमेदवार निवडून दिले, 15 उमेदवार सुद्धा आमचा खूप थोड्या मताने आमचा तो त्याचा पराभव झाला आणि आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार हा निवडून आलेला आहे। पण निश्चित प्रकारे इंदापूर शहराने जे आमच्यावरती जो एक विश्वास दाखवलेला आहे की तुम्हाला सांगा हरकत नाही, 20 वर्ष आमची कधी इंदापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आमची नव्हती आणि ती विरोधी पक्षाची सत्ता उलटून टाकून आमच्या राष्ट्रवादी पॅनलला इंदापूरच्या जनतेने जो विश्वास दाखवलेला आहे त्याबद्दल आपल्या माध्यमातून मी जनतेचे आभार मानतो। मामा, खरं तर मी तुम्ही आमदार आहातच, पण इंदापूर शहराचं आता लिडरशिप तुम्ही करणार आहे का अर्थाने? 100% शेवटी आता जनतेने आपल्या विश्वास ठेवल्यानंतर आता ते आपल्याला त्या शहराकडे लक्ष द्यावं लागेल आणि यापूर्वी पण शहराकडे मी लक्ष देत होतो, परंतु आता अधिक प्रमाणामध्ये लक्ष द्यावं लागेल, कारण का आपल्या लोकांनी आपल्याला जनतेने एक विश्वास दिलेला आहे। मामा, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याचा आज निर्णय काय बैठक होती, तुम्हाला काय वाटतं महापालिका आहे 10 महापालिका निवडणुकीमध्ये जसं नगर परिषद मध्ये यश मिळालं तसं महापालिकेत मिळण्यासाठी ते आवश्यक आहे आणि तसं होईल का? या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की कुणी एकत्र यायचं, कुणी महायुतीमधनं लढायचं, कुणी महाविकासमधनं आघाडीमधनं कोण लढतंय, याचं उत्तर खरं तर तुम्हाला माहिती आहे की आमचे नेते अजितदादा पवार साहेब असतील, तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई पटेल साहेब असतील, ही मंडळी या बाबतीमध्ये त्यांना योग्य वाटेल किंवा तो जो निर्णय घेतील तो एक आमच्या सारख्यांना खाली कार्यकर्ता म्हणून आम्हा सर्वांना तो बांधलेला असतो आणि त्याप्रमाणे आदरणीय दादा जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य राहील। दादा असं म्हणाले, मित्र माणिकराव कोकाटे यांच्याशी काही बोलणं झालं का? तब्येत बरी आहे का त्यांची? कोकाटे साहेब निश्चित प्रकारे माझे मित्र म्हणले तर ते आदरणीय माझे मार्गदर्शक आहेत आणि तो थोडं स्वभावाने मोकळा माणूस आहे, पण त्याच्या माणसाच्या मनात मध्ये खरं तर काय गोष्टी नसतात आणि त्या गोष्टी त्यांची तब्येत अजूनही त्यांची तब्येत बरी नाहीये आणि ते काळजी घेतायत आणि त्यांना लवकर आपण त्यांना निश्चित प्रकारे लवकर त्यांना त्यांची तब्येत त्यांची चांगली व्हावी आणि ते दवाखान्यात लवकर बाहेर पडावेत अशी निश्चित प्रकारे पण सगळं राजकीय आहे ते अटक टाळण्यासाठी वगैरे राजकारणात असं नाटक वगैरे नसतं। तुम्ही सगळ्याला माहिती, आजार हा शेवटी आजार असतो आणि आपल्याला लक्षात आलं असेल की त्याचा आजार नसते डॉक्टर लोकांनी सर्टिफिकेट दिलंच नसतं। शशिकांत शिंदे जे आहेत ते असं म्हणतात की भाजप सोडून स्थानिक पातळीवरती आम्ही बाकीच्या पक्षांसोबत चर्चा करण्यासाठी म्हणून म्हणलं शशिकांत शिंदे हे राज्याचे नेते आणि आमचे अध्यक्ष अजितदादा पवार साहेब आणि राज्याचे अध्यक्ष तटकरे साहेब, प्रफुल्लभाई पटेल या बाबतीमध्ये जो काय ते निर्णय घेतील तो आम्हाला आमच्यापर्यंत कुठे आलेला नाही, तो जो काय निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल। पण आज तर आम्ही सगळेजण महायुतीमधने लढतोय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, हे शेवटी महायुतीमधून निश्चित प्रकारे अजूनही त्यांचा प्रयत्न चाललेला आहे की महायुतीमध्ये जिथं युतीच होणार नाही किंवा महायुती जिथं होणार नाही तिथं प्रत्येकजण ते भाजप वेगळा निर्णय घेऊ शकतो, एकनाथ शिंदे साहेब वेगळा निर्णय घेऊ शकतात आणि राष्ट्रवादी पक्ष सुद्धा या बाबतीमध्ये अजितदादा पवार साहेब ते निर्णय घेऊ शकतात। पक्षातील तुम्ही वरिष्ठ नेते आहात, तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक की दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढलं पाहिजे? कारण भाजपने आता थेट तुम्हाला टार्गेट केलंय आणि भाजप एकत्र लढताय आणि तुम्ही एकटे लढताय। असं टार्गेट वगैरे नाहीये, शेवटी राजकारण करताना काही गोष्टीमध्ये बेरीज वजाबाकी करावी लागते। कदाचित त्यांना काय वाटलं असेल आपल्याला माहित नाही, पण याचा अर्थ जरी आम्ही वेगळे लढलो तर शेवटी माहिती पण आम्ही सगळे एकच आहोत। तुम्हाला वेगळं का ठेवलं? वेगळं ठेवायचं कारण नाही, शेवटी दोन मंत्री गेले मंत्री हो का, शेवटी मंत्री कुठले गेलेले किंवा काय असेल तो वेगळा विषय असतो। असे अनेक मंत्री गेलेले आहेत, भाजपचे काय मंत्री गेलेले असतील, पाठीमागे असे पक्ष गेलेले असतील। एकदा कुठल्याही मंत्र्यावरती आरोप झाल्यानंतर शेवटी जोपर्यंत आरोप सिद्ध म्हणजे आरोप ज्यावर ठेवत नाही तोपर्यंत घरात पैसे सापडले त्याला काय नाही केलं, सगळं शिंदेच्या आणखीन तो गृहराज्यमंत्री कोणते त्यांचे सगळं सापडलं त्यांना काय। या बाबतीमध्ये मुख्यमंत्री खूप आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक कार्यक्षम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे, ते कधी असं कोणालाही करणार नाहीत। तो कोण शेवटी त्यांना नैतिकता म्हणून प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाची ती जबाबदारी असते आणि शेवटी अध्यक्षांना आमच्या अजितदादा पवार साहेबांना वाटलं जोपर्यंत एखादा केला जातो, जोपर्यंत आरोप आपलं निर्दोष होत नाही
तोपर्यंत राजीनामा दिला त्यात काही अवघड नाही. एकदा आरोपात निवृत्त झाल्यानंतर परत ते काय पुन्हा मंत्रिपदी येऊ शकतात. मामा तुम्हाला वाटतं का पण वैयक्तिक राष्ट्रवादी दोन्ही एकत्र यावं असं? नाही, म्हणून मी मगाशी म्हटलं की या बाबतीमध्ये आमचे नेते अजितदादा पवार साहेब आहेत, ते ज्येष्ठ आहेत. शेवटी अध्यक्षांचा तो निर्णय, अजितदादा पवार साहेब जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल. नगर परिषदेमध्ये अनेक ठिकाणी मामा इंदापूरमध्ये तुम्ही दाखवून दिले की इंदापूर शहर असेल किंवा बाकी इतर असतील की तुमच्या पाठीमागे आहेत. विरोधकांना काय सल्ला द्याल? सगळ्यांनी एकत्रित येत पॅनल केलं तर तुमच्या विरोधात मोठी रणनीती होती. काय संदेश द्याल त्यांना किंवा काय message द्याल? संदेश द्या. त्यांनी जो जनतेने कौल दिलेला आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे माध्यमांशी बोलत होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.